जर मी तुम्हाला सांगितलं की आरबीआयने भारत सरकारला जवळपास 2.87 लाख कोटींचा डिव्हिडंड दिलाय आणि आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा पैसा भारताच्या इकॉनॉमीला बूस्ट करू शकतो तर, आणि इतकंच नाही तर हा आरबीआयच्या इतिहासामधील सगळ्यात मोठा एक सरप्लस ट्रान्सफर आहे. आता हे जर तुम्हाला डिटेल जाणून घ्यायचं असेल तर एक प्रश्न पण पडायला पाहिजे याच्यामध्ये की आरबीआय सरकारला एवढा पैसा देतंय तरी का, आणि याचा आपल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनावर काय परिणाम होऊ शकतो. तर चला अगदी साध्या सिंपल भाषेत समजून घेऊया की आरबीआयने फायनान्शियल इयर 26 साठी केंद्र सरकारला जवळपास 2.87 लाख कोटींचा रेकॉर्ड ब्रेकिंग डिव्हिडंड देण्याचा निर्णय घेतलाय. आता हा निर्णय आरबीआयच्या सेंट्रल बोर्डच्या मीटिंग मध्ये घेण्यात आला, ज्याचे नेतृत्व आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी केलं. आता आरबीआयकडे एवढे पैसे आले तरी कसं आहे, तर सिंपल, आरबीआयची जी कमाई असते ना ती फॉरेक्स ऑपरेशन्स, गव्हर्नमेंट बॉन्ड्स आणि यावरील इंटरेस्ट इन्कम वरून असते आणि काही फायनान्शियल ऑपरेशन्स मधून पण त्यांना हे मिळत असतं. या वर्षी फॉरेक्स मार्केटमधील मजबूत कमाईमुळे आरबीआयला मोठा प्रॉफिट झालाय. भले रुपयाची अवस्था ढासळली पण आरबीआयने काही ठिकाणी चांगला प्रॉफिट करून घेतलाय. आता हे भारत सरकारसाठी एवढं इम्पॉर्टंट काय आहे बरं, तर लक्षात ठेवा भारत सरकार सध्या मिडल ईस्ट मधील जे काही टेन्शन आहे त्यामुळे क्रूड ऑइल आणि फर्टिलायझरच्या प्राइसेसवर इम्पॅक्टमुळे काय झालंय, खूप सारं पैशाच्या बाबतीत गडबडलेलं आहे. इंडियाला जे काही ऑइल इम्पोर्टसाठी सगळ्यात मोठा पैसा खर्च करावा लागतो त्यामुळे भारत सरकारवर सबसिडीचं पण प्रेशर वाढलंय आणि अशा वेळी आरबीआय कडून मिळालेला हा पैसा सरकारसाठी एक फायनान्शियल संजीवनी ठरणार आहे. यामुळे फिस्कल डिफिशिट कंट्रोल करण्याला मदत होईल. फिस्कल डिफिशिट म्हणजे सिंपल गोष्ट आहे की सरकारचा इन्कम पेक्षा जास्त होणारा खर्च, आणि याचा आणखी महत्त्वाचा मोठा फायदा म्हणजे सरकारला मार्केटमधून कमी बॉरोविंग कमी करावं लागू शकतं. आता जर बॉरोविंग कमी झालं तर काय होईल, इंटरेस्ट रेट्सवरचं प्रेशर कमी होऊ शकतं, ज्याचा फायदा बिझनेस आणि इकॉनॉमीच्या ग्रोथला होऊ शकतं. तसेच हा पैसा इन्फ्रास्ट्रक्चर, रोड्स, रेल्वे, वेलफेअर स्कीम्स आणि डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स याच्यासाठी वापरलं जाऊ शकतं. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरबीआयची बॅलन्स शीट जवळपास 92 लाख कोटींवर पोहोचली आहे, म्हणजे आरबीआयची फायनान्शियल स्ट्रेंथ आणखीन मजबूत झाली आहे. पण आरबीआयने सगळेच पैसे भारत सरकारला नाही दिलेले, कारण भविष्यात कोणतंही फायनान्शियल क्रायसिस आला तर आरबीआय मजबूत राहावी म्हणून इमर्जन्सी रिझर्व्ह फंड्स देखील ठेवण्यात आलेले आहेत आणि थोडंच काही अमाऊंट गरजेपुरती भारत सरकारला देतात. म्हणजे मित्रांनो, आरबीआयचा हा रेकॉर्ड डिव्हिडंड फक्त एक नंबर नाहीये, तर भारताच्या इकॉनॉमीसाठी एक मोठं सपोर्ट सिस्टीम आहे. आता बघायचं हेच की सरकार हा पैसा डेव्हलपमेंटसाठी किती योग्य वापरते आणि याचा शेअर मार्केट असेल किंवा इन्फ्लेशन आणि कॉमन पीपलवर काय परिणाम होतो. आता तुम्हाला जर काय वाटत असेल ना, कमेंट करायला विसरू नका.